ख्यातनाम अभिनेते श्री अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे। काल दिल्लीमध्ये एका शानदार समारंभामध्ये अशोक सराफ यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। त्याचप्रमाणे अक्षर सुलेखनकार श्री अच्युत पालव यांचा देखील पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्काराने अशोक सराफ आणि अच्युत पालव यांना सन्मानित करण्यात आला आहे। अशोक सराफ यांची मराठी चित्रपटातील अभिनयाची कारकीर्द जवळपास गेल्या 50 वर्षांची आहे। गेल्या 50 वर्षांच्या कालावधीमध्ये असंख्य चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे। केवळ मराठी भाषेतूनच नव्हे तर अशोक सराफ यांनी हिंदी आणि इतर भाषिक चित्रपटात देखील काम केलं। आपल्या सहज सुंदर अभिनयामुळे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी एक छत्री अंमल निर्माण केला। अशोक मामा चित्रपटात आहेत म्हणजे चित्रपट हमखास यशस्वी होणार अशी निर्मात्यांना खात्री असते। प्रत्येक चित्रपट रसिकाला अशोक सराफ हा आपल्या घरातले अभिनेते वाटतात आणि त्यामुळेच गेल्या 50 वर्षांची त्यांची कारकीर्द फुलली बहरली। याच कालावधीमध्ये अशोक सराफ यांनी विविध क्षेत्रामध्ये आपली मुक्त मुसाफिरी केली। मराठी नाट्यसृष्टीमध्ये देखील त्यांनी स्वतःचा अभिनयाचा ठसा उमटवला। अशोक सराफ यांच्यासह अच्युत पालव यांना देखील पद्म पुरस्काराने गौरवण्यात आला आहे। अक्षर सुलेखनकार म्हणून श्री अच्युत पालव यांनी स्वतःचा नावलौकिक निर्माण केला। एका वेगळ्याच क्षेत्रामध्ये स्वतःची कारकीर्द घडवली आणि या क्षेत्राला अक्षरशः घराघरापर्यंत श्री अच्युत पालव यांनी पोहोचवलं आणि त्यामुळेच अक्षर सुलेखन क्षेत्रासाठी श्री अच्युत पालव यांना काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला।